हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHTT बद्दल डिस्कस करणार आहोत की एक्झामची एलिजिबिलिटी काय असणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे, बुक्स कोणते रेफर करायचे आहे, कधी येते एक्झाम, सब्जेक्ट कोणते असणार आहे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप जण विद्यार्थी दरवेळेस विचारत असतात की मॅडम कोणते बुक्स रेफर करायचे आहे काय, तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती बघणार आहोत. MHTT जी असते तिला आपण महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असेही म्हणतो. ठीक आहे, तिचा लॉंग फॉर्म जो आहे तो MHTTचा असा असणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. MHTT एक्झाम जी आहे ती कुठे कंडक्ट केली जाते? स्टेट लेवलला कंडक्ट केली जाते. म्हणजे तुम्ही MHTTचा जो काय पेपर आहे तो पास झाल्यावर आपलं जे काही महाराष्ट्र स्टेट असणार आहे किंवा बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, कोणतेही स्टेट असेल त्या स्टेटसाठीच फक्त तुम्हाला एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे MHTTची ती इलिजिबल असणार आहे. ठीक आहे, कोण कंडक्ट करतं ही एक्झाम? महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग ऑफ एक्झामिनेशन MSCE पुणे जी असते ती ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट करत असते. कशासाठी असते? टीचर रिक्रुटमेंटसाठी असते. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कूलसाठी जी आहे ती ही एक्झाम जी आहे ती पास होणं गरजेचं असतं किंवा पास असायला हवं. ठीक आहे, तर एलिजिबिलिटी काय असणार आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की बॅचलर डिग्री पाहिजे कोणत्याही सब्जेक्टमध्ये. कोणताही सब्जेक्ट तुमचा असेल, मॅथ असेल, जॉग्रफी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री हवी किंवा म्हणजे BSc आपण त्याला म्हणू किंवा मग BA म्हणू किंवा BCom म्हणू, कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री जी आहे ती हवी असणार आहे. नंतर असणार आहे B.Ed इक्विव्हॅलंट किंवा मग B.Ed जे आहे ते असायला हवं किंवा मग इक्विव्हॅलंट डिग्री D.Ed किंवा B.Ed पैकी कोणताही एक कोर्स तुमचा कंप्लीट असायला हवा. कशासाठी? MHTT एक्झामसाठी. आधी जे होते ते हे रूल कंपल्सरी होते. आता काय आहे, तुम्ही D.Edला फर्स्ट इयर असेल किंवा ॲप इयर असेल तरीही तुम्ही MHTTचा फॉर्म भरू शकतात. एज लिमिट जे आहे ते 35 इयर्स असणार आहे. रिलॅक्सेबल फॉर रिझर्व कॅटेगरी. ठीक आहे, ज्या रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी रिलॅक्सेबल असणार आहे. 35 इयरपर्यंत तुम्हाला MHTT एक्झाम जी आहे ती देता येणार आहे. नेक्स्ट असणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. एक्झाम कन्सिस्ट ऑफ 2 पेपर. आपल्याला माहिती आहे 2 पेपर असतात. पेपर 1 जो आहे तो क्लास 1 to 5 साठी असणार आहे आणि पेपर 2 जो आहे तो क्लास 6 to 8 साठी असणार आहे. बरोबर. इच पेपर हॅज 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आपल्याला माहिती आहे MHTTची जी एक्झाम आहे ती MCQ बेस्ड क्वेश्चनवर असणार आहे. म्हणजे 150 क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला असणार आहे. एक्झाम टेस्ट युअर नॉलेज ऑफ सब्जेक्ट लाईक चाइल्ड डेव्हलपमेंट, लँग्वेज, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड सोशल सायन्स. आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 5 सब्जेक्टचा पेपर जो असतो तो असतो. ठीक आहे, बरोबर. तर मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, टीचर व्हायचं म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला मेन म्हणजे सब्जेक्ट कोणता असणार? चाइल्ड पॅडागॉजी किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट जी आहे ते असणार आहे. ठीक आहे, नंतरचं बुक्स कोणते कोणते रेफर करायचे आहे ते बघूया. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, खूप विद्यार्थी वारंवार तेच विचारत असतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुम्हाला पूर्ण गाईड जे आहे MHTTसाठी अरियंत पब्लिकेशन जे आहे ते, त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन पेपरचा सेट भेटतो, तो तुम्ही रेफर करू शकतात. महाराष्ट्र TT एक्झामसाठी तुम्हाला उपकार प्रकाशन जे आहे ते बुकसुद्धा बेस्ट असणार आहे. नंतर MHTTच्या एक्झामचं स्टडी मटेरियलसाठी तुम्हाला विद्या प्रकाशन जे आहे, विद्याभारती, मी हे तुम्हाला खूप वेळ सांगितलं आहे की विद्याभारती प्रकाशनसुद्धा एकदम बेस्ट बुक असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जितक्या पाहिजे तितक्या अवेलेबल असणार आहे, क्वेश्चन्स अवेलेबल असणार आहे. आणि नंतर असणार आहे दिशा पब्लिकेशन. हे 4 ते 5 बुक जे आहे ते तुम्हाला MHTTसाठी यूज होऊ शकतात. सगळ्यात बेस्ट जे आहे ते विद्याभारती प्रकाशन आहे ॲज पर युअर नॉलेज किंवा तुमच्या समजण्याच्या अंडरस्टँडिंगच्या पॉवरनुसार तुम्हाला जे बुक व्यवस्थित वाटेल ते तुम्ही प्रेफर करू शकतात. हे जे बुक्स आहे हे कॉमन बुक्स असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जे आहे त्या भेटू शकतील. नंतर सब्जेक्ट वाईज बुक कोणते कोणते असणार आहे ते बघूया. चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला SK मंगलचं बुक आहे, बरोबर. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीसाठी ते बेस्ट असणार आहे SK मंगलचं बुक. किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीसाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट म्हणजे तुमचं D.Ed B.Edचं जे काही बुक्स असणार आहे ते सुद्धा रिफर केले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर केला तरी तुमची पॅडागॉजी जी आहे ती बेस्ट होते, काहीही प्रॉब्लेम नसणार आहे. लँग्वेज जे आहे मराठी किंवा इंग्लिशसाठी तुम्हाला DK गोयलचं बुक जे आहे ते बेस्ट असणार आहे. मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला RS अग्रवाल सगळ्यात बेस्ट बुक आहे, RS अग्रवालचं. नंतर सायन्ससाठी तुम्हाला HC वर्माचं बुक बेस्ट असणार आहे. सोशल सायन्ससाठी तुम्हाला MS
चतुर्वेदीचं जे काही बुक आहे ते व्यवस्थित असणार आहे. हे जे काय आहे हे सब्जेक्ट वाईज बुक असणार आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या सेटचं एक बुक घ्या आणि त्यातून फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर केल्या तरीसुद्धा काय असणार आहे तुम्हाला MHTT एक्झाम जी आहे ती पास होणं किंवा आरामशीर व्हाल. मग क्वालिफाईंग मार्क्स किती असणार आहे? सगळ्यात पहिलं काय की जनरल कॅटेगरीसाठी 60% मार्क्स असायला हवे, म्हणजे 150 पैकी तुम्हाला 90 मार्क्स जे आहे ते पडणं गरजेचे आहे. 150 पैकी 90 मार्क्स पडणं गरजेचं आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तुमची SC ST OBC जी काही असेल त्याच्यासाठी 55% म्हणजे 82 जे आहे 82 मार्क्स पडणं तिथं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, हे झाले तुमचे क्वालिफाईंग मार्क्स. एकदम इझी आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. CDP जी आहे ती 75 मार्क्सला असते आणि बाकीचे जे क्वेश्चन असतात ते 75 मार्क्सला असतात. CDP व्यवस्थित केली ॲटलिस्ट 60 मार्क्सपर्यंतची तरी तुम्ही आरामशीर पास होतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहे? TETचं जे काही नोटिफिकेशन्स आहे ते युजली काय होतात जून ते जुलैमध्ये सुटतात, परंतु ह्या वर्षीची जी काही TET आहे ती इलेक्शनमुळे असो किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे काय झालं आहे ही TET जी आहे ती खूप जास्त लेंदी झालेली आहे. सप्टेंबरमध्ये नोटिफिकेशन येणार होतं असं बोलले आहे, परंतु अजूनपर्यंत कुठेही त्याचा काही अत्तापत्ता लागलेला नाही आहे. एक्झाम डेट जी असते ती ऑक्टोबर टू नोव्हेंबरमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होते आणि रिझल्ट तुमचा जो आहे डिक्लेअर होतो युजली डिसेंबर टू जानेवारीमध्ये. ठीक आहे, आता इथे काय होतं की खूप जणांनी एक्झाम दिली की विद्यार्थी दुसऱ्या दिवसापासूनच सुरू होतात की मॅडम ही आम्ही एक्झाम दिलेली आहे, मग याची रिझल्ट कधी लागणार आहे, किंवा DEDची एक्झाम दिली आहे मग रिझल्ट कधी लागणार आहे. तर तुम्ही एक्झाम दिलेली आहे, तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. तुमचा रिझल्ट MSc पुणेकडं किंवा कोणाकडेही ठेवून काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक्झाम दिली तर तुमचा रिझल्ट लागेल, परंतु विद्यार्थ्यांना हे वारंवार सांगावं लागतं की तुमचा रिझल्ट जो आहे तो 45 डेज नंतर लागतो किंवा 45 डेजमध्ये लागून जातो एक्झामच्या नंतर. तरीही विद्यार्थी लहान मुलासारखं बालवाडीतल्या मुलांसारखं तेच विचारत असतात. बरोबर, तुम्ही लहान मुलांना शिकवायला जाणार आहात, मग तुम्ही त्यांच्यासारखं बनून चालेल का? नाही, तुम्हाला त्यांच्यासारखं बनायला लागेल, पण कधी जेव्हा तुम्ही त्यांना टीचिंग कराल तेव्हा तुम्हाला त्यांच्यासारखं बनावं लागेल, त्यांच्यासारखं समजून सांगावं लागेल. परंतु ह्या ज्या काही गोष्टी असणार आहे एक्झामच्या वगैरे ह्या तुम्हाला तुमच्या जे काही कॉमन सेन्स आहे त्या यूज करूनच वापरावा लागणार आहे. ठीक आहे, तर रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. तुम्ही एक्झाम दिली म्हणजे तुम्हाला रिझल्ट तुमचा भेटणार आहे. ठीक आहे, काही टिप्स मी इथे तुम्हाला दिलेले आहे की तुम्ही कशा प्रकारे प्रिपरेशन करू शकतात. प्रॅक्टिस विथ सॅम्पल पेपर अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. खूप वेळ सांगितलं आणि आत्ताही या व्हिडिओमध्ये वारंवार तेच सांगितलं की सेपरेट बुक्स घेण्यापेक्षा, कोणत्याही सब्जेक्टचे स्पेशल बुक्स घेण्यापेक्षा डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे एक सेट जो आहे प्रश्नसंच ज्याला आपण म्हणतो तो घ्या आणि तो सॉल्व करा. तोच वारंवार प्रॅक्टिस करा तरीही तुम्ही आरामशीर पास व्हाल. नंतर असणार आहे फोकस ऑन युअर वीक सब्जेक्ट अँड इम्प्रूव्ह युअर नॉलेज. ठीक आहे, तुमचा जो काही वीक सब्जेक्ट असेल, कोणाला मराठी जो लँग्वेज आहे किंवा कोणाला इंग्लिश लँग्वेज जी आहे ती वीक जाते, किंवा कोणाला मॅथ वीक असेल किंवा कोणाचं पॅडागॉजी वीक असेल, ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. जो सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. नंतर आहे डेव्हलप युअर क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ठीक आहे, मॅथमध्ये तुमचं जे काही क्रिटिकल थिंकिंग आहे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग जे स्किल आहे ते डेव्हलप करायचं आहे. मॅथ जे आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जास्त प्रमाणात विचारलं जातं. एकदम सिम्पल क्वेश्चन असतात तरीही आपण तिथे कन्फ्यूज होत असतो. ठीक आहे, एक्झामचं वातावरणच तसं असं की आपण आपोआप तिथे काय होतो कन्फ्यूज होत असतो. त्यामुळे तुमचं जे काही स्किल आहे, मन जे आहे ते शांत ठेवायचं आहे आणि स्किल जे आहे प्रॉब्लेम सॉल्विंगचं, मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम एकदम छोटे असतात ते व्यवस्थितपणे सॉल्व करायचे आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय की काही क्वेश्चन्स असे विचारलेले असतात की जिथे तुम्हाला पेन्सिलची गरज बिलकुलही नसते. फक्त तुम्हाला तिथे लॉजिक लावायचं असतं की इथे तुम्हाला काय दिलेलं आहे आणि तुम्हाला काय लिहायचं आहे. ठीक आहे, मग कोणतं ऑप्शन असणार आहे ते तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. तुम्हाला फक्त तिथे विचार करायचा आहे, चिकित्सक विचार आपण त्याला म्हणू शकतो. ती गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, डेव्हलप करायची आहे. मॅनेज युअर टाईम इफेक्टिव्हली ड्युरिंग द एक्झाम. बरोबर, 150 क्वेश्चन असतात, 150 मिनटं असतात आणि 150 क्वेश्चन तुम्हाला 150 मिनटं म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तो 1 मिनटामध्ये सॉल्व करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं स्किल जे आहे ते एक्झामच्या वेळेचं जे काय टाईम जो आहे तो व्यवस्थितपर्यंत मॅनेज करता आला पाहिजे. ते तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. 30 क्वेश्चन्स जे असतात ते म्हणजे एक सब्जेक्ट जो आहे तो 30 क्वेश्चन्स असतो 30 मिनिटसाठी. तो 25 मिनिटमध्ये कसा होईल हे तुम्ही बघायचं आहे. म्हणजे काय की शेवटचे 10-15 मिनटं तुम्हाला तुमचं जे काही क्वेश्चन पेपर असणार आहे किंवा मग MCQचं जे काही शीट असणार आहे, मार्कशीट,
किंवा काय आपण त्याला म्हणू शकतो ती शीट व्यवस्थितपणे चेक करता येईल की काय तुमचं राहिलेलं आहे किंवा काय तुम्ही चुकवलं आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करता येईल. ठीक आहे. नंतर स्टे काम अँड कॉन्फिडंट. व्यवस्थित कॉन्फिडंट राहायचं आहे, शांत राहायचं आहे. पेपर असो किंवा कोणतीही गोष्ट असो शांत राहायचं आहे. शांत मनाने तुम्ही काय करायचं आहे, कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस केली तर यश तुम्हाला सोडून पळून कुठे जाणार नाही. बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला. आणि इथे एक नोट मी तुम्हाला दिलेली आहे. ती नोट अशी आहे की आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जसं काय की ह्यावेळेस इलेक्शन असेल किंवा काही बाकीचे प्रॉब्लेम्समुळे MHTET एक्झाम असेल ती काय होते थोडी लेंदी झालेली आहे किंवा अजून तिचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. ते काय असणार आहे तीच नोट मी इथे तुम्हाला दिली आहे की दी इन्फॉर्मेशन मे व्हॅरी डिपेंड ऑन द इयर ऑन ऑफिशियल नोटिफिकेशन. इट ऑलवेज बेस्ट टू चेक विथ द ऑफिशियल वेबसाईट ऑर कॉन्टॅक्ट द एक्झाम ऑथॉरिटीज फॉर लेटेस्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ही जी काय इन्फॉर्मेशन आहे ती नोट जी आहे ती अशी आहे की तुमचं जे काय ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे ते इयर बाय इयर व्हॅरी होणार आहे, डिपेंड असणार आहे कशावर काही फॅक्टर्स असतील त्याच्यावर ते डिपेंड असेल. त्यामुळे एक्झाम ही लेट होईल कधी लवकर होईल ते तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, आपल्याला माहिती आहे MSc पुणेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर तुम्हाला वारंवार चेक करायचं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे की नाही. तसं मी तुम्हाला डिटेल जे इन्फॉर्मेशन आहे नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला सांगत असते, परंतु तुम्हीही तिथे चेक करून बघितलं तर काही हरकत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे ही काही इन्फॉर्मेशन होती ते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितले आहे. काय काय टिप्स आहे, इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहे, क्वालिफाईंग मार्क्स काय असायला हवे, एक्झाम बुक्स कोणते कोणते प्रेफर करायचे आहे, सगळे स्पेशल बुक्स जे आहे सब्जेक्ट वाईज घेण्यापेक्षा प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन बुक जो आहे प्रश्नसंच जो आहे तो घ्यायचा आहे. विद्याप्रकाशांचं घ्या किंवा आर्यन प्रकाशनचं घ्या, जेही तुम्हाला व्यवस्थित वाटेल ते तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न आपण बघितला, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला. ठीक, इथपर्यंत काही अडचण नसणार आहे. आणि आता ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील असं मी समजते. काही प्रॉब्लेम असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे गायत्री गाईड्स नावाचं, त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकतात, डायरेक्ट मेसेज करू शकतात. जे काही अडचणी असतील तुम्ही त्या विचारू शकतात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.